युनिट 24 न्यूजच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. ब्रेकिंग न्यूज. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटी महामंडळाने जाहीर केलेल्या NCMC कार्ड संदर्भातील निर्णयावरून राज्यात वाद निर्माण झाला आहे. दिव्यांग बांधवांना सध्या केंद्र सरकारकडून दिल्या जाणाऱ्या युनिक डिसॅबिलिटी ID म्हणजेच UDID कार्डवर प्रवास सवलत दिली जाते. हे कार्ड संपूर्ण भारतभर वैध असून दिव्यांगांना कोणतीही अडचण येत नाही. मात्र एसटी महामंडळाकडून NCMC कार्ड काढण्याची सक्ती करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. UDID कार्ड असताना दिव्यांगांनी प्रवासासाठी 2 वेगवेगळी कार्ड वापरण्याची गरज नसल्याचे स्पष्ट करत या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवण्यात आला आहे. प्रहार दिव्यांग क्रांती संस्था तसेच प्रहार अपंग क्रांती आंदोलन यांनी याबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. या संदर्भात संस्थेचे महाराष्ट्र सचिव रामेश्वर मंत्री यांनी इशारा दिला आहे की दिव्यांगावर NCMC कार्डची सक्ती करू नये, अन्यथा कोणतीही पूर्वसूचना न देता राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल आणि त्यातून होणाऱ्या परिणामांना एसटी महामंडळ जबाबदार असेल. या प्रकरणावर आता शासन आणि एसटी प्रशासन काय भूमिका घेते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. एसटी महामंडळाने जाहीर केलेली NCMC मधून अपंग व्यक्तींना वगळण्याबाबत आपण निवेदन दिलं आहे. बरोबर. आपली मागणी काय? नमस्कार, मी प्रहार अपंग क्रांती आंदोलन यांच्या वतीने आज एसटी डेपो मॅनेजर कानडे साहेब यांना भेटायला आलो आणि त्यांना या संदर्भात माहिती दिली की आता आपण जे NCMC जे कार्ड काढलेलं आहे त्यातून दिव्यांगांना वगळावे, कारण की केंद्राने UDID कार्ड दिव्यांगांना दिलेलं आहे. ते अख्ख्या भारतभर चालावं, जास्तीत जास्त कागदपत्र वापर करता येऊ नये, कमी कागदपत्रामध्ये दिव्यांगांना सवलती मिळाव्यात हा सरकारचा उद्देश होता. प्रत्येक राज्याने वेगळं कार्ड काढलं, प्रत्येक रेल्वेने वेगळं कार्ड काढलं तर कार्ड घेऊन फिरायचं का सवलती घ्यायच्या, म्हणजे आम्हाला सवलती कमी आणि संघर्ष त्रास जास्त हा होऊ नये म्हणून आजची आम्ही डेपो मॅनेजरची भेट घेतली. त्यांना सविस्तर हे निवेदन दिलेलं आहे की हे कार्ड आम्हाला लागू करू नये. जोपर्यंत तुम्हाला वरून आदेश येत नाही त्या कार्डमुळं दिव्यांगाच्या आमच्या सवलतीवर कुठली गदा आपण आणू नये. त्यांना विनंती केली, आपण तसं काही केल्यास आम्हाला दिव्यांगांना तीव्र आंदोलन करावं लागेल. दिव्यांगाच्या ज्या आरक्षणाविषयी आहे त्याची माहिती आम्ही त्यांना दिली. त्या आरक्षण जे दिव्यांगांना सीटला दिलेलं आहे तिथे दिव्यांग जिथूनही बसेल तिथून ती सवलत द्यावी. बरेचसे कंडक्टर आमच्याशी वाद घालतात की स्टार्ट टू एंड प्रवास असेल तरच तुम्हाला ती सवलत मिळेल, नाहीतर मिळणार नाही. अशा पद्धतीचा वादविवाद आमचा अनेक वेळा होतो. मी मॅनेजरच्या कानावर ही कल्पना टाकली की आपण सर्व कंडक्टर लोकांना ही कल्पना द्या, तसं न केल्यास आम्हाला नाईलाज होती गाडी पोलीस स्टेशनला नेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा लागेल आणि अपंगाच्या सवलती नाकारल्याबद्दल तो एक वेगळा गुन्हा दाखल करावा लागेल. अशी काही वेळ येऊ नये. किंवा आता त्यांनी एसटी मध्ये बोर्ड लावा की दिव्यांगाचं जे काय आरक्षण आहे आरक्षणच्या जागेवर जो कोणी प्रवासी बसला असेल अपंग आल्यानंतर त्याला सहानुभूतीपूर्वक ती जागा द्यावी, वादविवाद घालू नये. तसं काही निर्माण झाल्यास आम्हाला इथं आंदोलन करावं लागेल. त्याला सर्वस्वी एसटी डेपो मॅनेजर व इतर त्यांचे सहकारी हे जबाबदार राहतील. ही वेळ ते येऊन देणार नाही अशी माझी कल्पना आहे. आता डेपो मॅनेजरशी बोललो त्यांनी तशी सूचना देण्याचं मला मान्य केलं आहे. तरी आज आम्ही त्यांना निवेदन देतोय, त्यांनी निवेदन स्वीकारावं व आपलं काय म्हणणं आहे ते आम्हाला त्याची कल्पना द्यावी. साहेब आपण 2 मिनिटे ऐकलं. ते NCMC कार्ड हे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने उपक्रम चालू केलेला आहे. तर याचा उद्देश याच्यामध्ये सवलतीचे जे प्रवासी आहेत त्यांच्यामध्ये पारदर्शकता निर्माण व्हावी व जो सुट्ट्या पैशाचा गोंधळ निर्माण होतो सध्या, तर ते कार्ड आपल्याला प्रीपेड स्वरूपात भेटणार आहे. त्याच्यामुळे ते अगोदरच त्याला रिचार्ज करून ठेवू शकता आणि त्याच्यातील रक्कम तुम्ही तिकीट काढण्यासाठी वापरू शकता. ह्याच्यासाठी हे कार्ड महामंडळाने लागू केलेलं आहे. आणि यांचं जे प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेनं जी मागणी केलेली आहे तेव्हा जिथं दिव्यांग प्रवासी बसतील बसमध्ये तिथं ते सीट रिझर्व करून द्यावं त्यांच्यासाठी. तर अशा पद्धतीच्या आम्ही सूचना चालक वाहकांना या अगोदरही दिलेल्या आहे. परत एकदा आम्ही तशा सूचना आमच्या चालक वाहकांना पुन्हा एकदा देऊ. त्यावर काय फलक वगैरे लावण्यात येणार आहे का? फलकाबाबत ही आम्ही वरिष्ठ कार्यालयाशी बोलून तसा फलकी लावण्याबाबत कार्यवाही करू. या विषयावर आपण कधी पाठपुरावा केला होता का वरिष्ठांनी?
फलकाबाबत नाही केलेला, परंतु सूचना आम्ही वारंवार देत असतो चालक वाहकांना. महामंडळाकडून तरी असं कुठलं बोगस कागदपत्र दिली जातात. तर आढळल्याचं काय कारवाई करतात? आम्हाला वरून सूचना झालेली आहे किंवा UDID कार्डची आम्हाला एक ऍप दिलेला आहे मोबाईल, तर त्याच्यामध्ये ते ट्रेस करायचं आहे की ओरिजिनल आहे की डुप्लिकेट आहे. जर त्याच्यात ते डुप्लिकेट आढळलं तर आम्हाला ते कार्ड जप्त करून पोलीस स्टेशनला FIR दाखल करण्याची सूचना मिळाली.